ते बाकीची जी काकडं कापून घेतल्यात ती आपण मिक्सरला बारीक वाटून घेणार आहोत। तसेच आपण या भाजीमध्ये एक वाटण घालणार आहोत जेणेकरून त्याची ग्रेव्ही देखील ठीक होईल आणि त्याची चव देखील वाढेल। त्यासाठी मी इथे एक मोठ्या आकाराचा कांदा कट करून तो चांगला भाजून घेतला आहे। तसेच पाववाटी खोबरं मी इथे भाजून घेतलं आहे। थोडीशी कोथिंबीर, 9 ते 10 लसणाच्या पाकळ्या आणि थोडंसं आलं इथे मी घेतलं आहे। ते सगळं आता आपण वाटून घेऊयात। आपल्याला हे वाटण आधी नुसतंच मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे आणि जर आवश्यकता लागली तर थोडंसं त्यामध्ये पाणी घालून हे वाटण करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बघू शकता आपल्याला अशा पद्धतीने बारीक वाटण याचं करून घ्यायचं आहे। भाजीसाठी लागणारे जिन्नस इथे तयार आहेत। इथे मी एक पॅन गरम करत ठेवला, त्यामध्ये मी 1.5 पळी तेल घालून घेते। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये पाव चमची मोहरी, पाव चमची जिरं आणि मोहरी तडतडली की नंतर त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले ते घालून घेऊयात। कांदे आपल्याला थोडेसे ट्रान्सपरंट होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। तुम्ही इथे बघू शकता कांदे ट्रान्सपरंट झालेत। आता ह्यामध्ये जे वाटण करून घेतले ते कांदा खोबऱ्याचं वाटण आपण घालून घेऊ। तसेच ह्यामध्ये मी पाववाटी पाणी देखील घालते जेणेकरून हे वाटण पॅनला चिकटणार नाही। आता यामध्ये अर्धी चमची काश्मीरी लाल मिरची पावडर, अर्धी चमची घरगुती मसाला, पाव चमची हळद आणि अर्धी चमची धणे पावडर हे सर्व मसाले आपण मिक्स करून घेऊयात। तसेच चवीनुसार मीठ देखील आपण या वाटणामध्ये घालून घेऊ आणि आता हे वाटण चांगलं आपल्याला 1 ते 2 मिनिटांसाठी परतून घ्यायचं आहे। किंवा तुम्ही अशा प्रकारे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी हे वाटण शिजवून देखील घेऊ शकता। आता ह्या वाटणामध्ये 1 वाटी पाणी घालून त्याला मिक्स करून आपण पुन्हा 1 ते 2 मिनिटांसाठी शिजवून घेऊयात। तुम्ही असंच परतत देखील राहू शकता, परंतु वेळ वाचवण्यासाठी ह्यावर झाकण ठेवून घेतलं की नंतर लगेच ह्याचं तेल अशा प्रकारे सुटते आणि आपला वेळ देखील वाचतो। आता आपण ह्यामध्ये जी शेवळं कापून घेतल्या ती घालून घेऊयात। इथे मी फक्त शेवळांचीच भाजी करते, परंतु इथे तुम्हाला जर का भाजी वाढवायची असेल तर तुम्ही ह्यामध्ये मसूर, चणा डाळ किंवा वालाचा देखील वापर करू शकता आणि भाजी वाढवू शकता। तसेच जर तुम्ही नॉनव्हेज खात असाल तर तुम्ही ह्यामध्ये कोळंबी देखील घालू शकता। आता ह्यामध्ये साधारणतः पाव वाटी पाणी घालून पुन्हा हे आपण मीडियम टू लो फ्लेमवर 4 ते 5 मिनिटांसाठी शिजवून घेणार आहोत। आता हे शिजले, ह्यामध्ये आता आपण जी काकडं वाटून घेतल्यात ती घालून घेऊयात। तुम्हाला जर शेवळांसोबत काकडं मिळाली नाही तर तुम्ही ह्यामध्ये जो अंबाडीचा पाला ह्या सीझनला मिळतो तो देखील घालू शकता, त्याने देखील ह्याचा खजरेपणा थोडा कमी होतो। किंवा जर तुम्हाला हे दोन्ही गोष्टी मिळाल्या नाही